नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे एक वांग्याची रेसिपी. तेवढीच चटकदार आणि व्हायरल रेसिपी आहे. झटपट होणारी, तोंडाला चव देणारी आणि तुम्ही कधी पाहिलीही नसेल अशी रेसिपी आहे. वांग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याचं देठ काढायचं नाही मैत्रिणींनो. त्याच्या फक्त खापा करायच्या आहेत. अशा आपल्याला पहा, देठ न काढता 4-5 खापा करून घ्यायचे आहेत सुरीच्या साह्याने. काहीही वेळ न लागता ही रेसिपी झटपट होते आणि तेवढीच चटकदार. आमच्या घरात तर एवढी आवडली सगळ्यांना का दुसऱ्या दिवशी मला सगळ्यांसाठी बनवावे लागले. आता कट करून झालेलं आहे पहा वांग. अशा फुलांच्या आकाराचं वांग झालेलं आहे, म्हणजे फुलांच्या पाकळ्या असतात तसं. आता ह्या वांग्याचं आपल्याला काय करायचं आहे पाहू. थोड्याशा पाकळ्या अशा सुटसुटीत करून घ्यायच्या, पण देठ काढायचं नाही. 5-6 पाकळ्या करून घ्यायच्या एका वांग्याच्या. आता आपण एक ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ, मसाला, हळद हे सगळं लावून घ्यायचं आहे वांग्याला. मीठ चवीनुसार घाला मैत्रिणींनो. आपल्याला अजूनही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर कळेल का ह्याचं काय बनवायचं आहे. नक्कीच वेगळा प्रकार आहे वांग्याचा. मी ह्याला कांदा, लसूण, मसाला, हळद आणि मीठ घातलेलं आहे, त्यामुळे ह्या वांग्याची चव अधिक वाढणार आहे. हाताने असं सगळीकडे वांग्याला मीठ, मसाला लावून घ्यायचा आहे आणि हे मीठ आणि मसाला लावलेलं वांग बाजूला ठेवून द्यायचं आहे. इतक्या छान दिसतात त्याच्या पाकळ्या पहा तुम्ही वांग्याच्या. आता आपण काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचं आहे हे पहा आणि त्यावर तेल घालायचं आहे 1 चमचाभर आणि त्यामध्ये वांग आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे. लगेच भाजलं नाही तरी चालेल, पण मंद आचेवर ठेवा. आपल्याला जळता कामा नाही. पाण्याचा थेंबही याच्यात वापरायचा नाही. आपण वाफेवरच थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे. हे पहा, वांग्याला पाणी सुटलेलं आहे थोडंसं आणि त्या ह्याच्यामध्येच आपलं वांग शिजलं जातं. 5 मिनिटाची रेसिपी आहे, झटपट होणारी, पण ताटात ठेवताच सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी. आता त्याच ताटामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ घेतल्यानंतर थोडं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आपले बेसिक मसाले घालायचे आहेत. हळद, लाल तिखट मसाला घरगुती आणि कढीपत्ता आपल्याला तोडून घालायचा आहे हाताने, असा कुस्करून बारीक बारीक त्याचे तुकडे करायचे आहेत. हातानेच करायचे मैत्रिणींनो, सुरीने केले तरीही चालेल, कारण कढीपत्त्याची चव त्यामध्ये अगदी अप्रतिम येते. आता हे मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ. मैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही कधी पाहिली नसेल ही रेसिपी. अगदी नवीन रेसिपी आहे, पण तेवढीच व्हायरल झालेली आहे. झटपट होते आणि कुणी पाहुणे आले तर ताटामध्ये तुम्ही ठेवलं तर वेगळा काहीतरी प्रकार बघायला तर आवडेलच, पण खायलाही तेवढाच आवडेल. हे पहा, आता वांग आपलं 90% शिजून झालेलंच आहे आणि त्याच्यामध्ये मीठ मसालाही छान लागला गेलेला आहे. आता असंच पसरवून ठेवायचं आहे वांग आणि त्यावरती आपल्याला आपण बेसन घातलेलं त्याचा घोळ असा पसरवायचा आहे. थोडं थोडं चमच्याने घेऊन घालायचं आहे
म्हणजे सगळ्या वांग्याला कवर होईल. हाय का नाही नवीन रेसिपी आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा ही रेसिपी शेअर करा, त्यांनाही तेवढीच आवडेल. आणि कुणी पाहुणे आले तर ताटात ही रेसिपी ठेवली तर वेगळा काय प्रकार आहे असं विचारल्याशिवाय राहणार नाही. आता आपण जेवढा घोल केला होता बेसन पिठाचा तो सगळा त्याच्यावर घालून घ्यायचा आहे. आपल्याला करायचं आहे वांगा पोळी. आता त्याच्या बाजूने आपल्याला छान असं तेल सोडायचं आहे. अशा आपण 4-5 वांग्याची करून घ्यायची आणि मेजवानी भारी होणार आहे. आता झाकण ठेवल्यानंतर हे पहा, खालच्या बाजूने छान खरपूस भाजलं गेलेलं आहे. आणि तुम्ही पाहता का, दिसायलाही किती सुंदर दिसतंय, ते वेगळं काहीतरी. आता दोन्ही बाजूला आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी ह्या बाजूनेही उलटी करते. पहा, उलट केल्यानंतर ह्या बाजूने आपलं खरपूस थोडंसं भाजून झालेलं आहे. पण अजून थोडा वेळ ठेवू म्हणजे असं त्याला क्रंचीपणा येतो मैत्रिणी. आणि हे वांग तुम्ही नक्कीच करून खाऊ घाला, तुम्हाला शाबासकी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता कुरकुरीत वांग तर होणारच आहे आणि बेसन पीठ साईडला आपण टाकलेलं आहे, त्याची सुद्धा चव अप्रतिम लागते वांग्याबरोबर. तुम्ही कधी केलं आहे का असं? केली असली तर मला नक्कीच कळवा. आता झालेलं आहे, याच्यात काय फरक करायचा असला तेही सांगू शकता. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का, तुम्हाला आवडता का, हेही एक कमेंटमध्ये मला कळवा. आणि झालेलं आहे, करून पहा. परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अगदी वेगळा वांग्याचा प्रकार आहे. बाय बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपी. तोपर्यंत छान वांगा पोळीचं स्वाद घ्या आणि आवडली तर कमेंट करा. नक्कीच आवडेल अशी रेसिपी झालेली आहे आपली. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्हाला वांगा पोळी कशी आवडली ती नक्की मला कमेंट करून सांगा. मलाही तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात. बाय बाय.